वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी आली होती अकोर्डीमध्ये एक अशा ठिकाणी मिसळ खायला जे की 30 वर्ष जुनं आहे. चला तर आपण या व्हिडिओमध्ये बघू की या मिसळमध्ये असं काय खास आहे ते. आता जेव्हा ही माझी मिसळ सिरीज मी चालू केली तेव्हा मला खूप जणांनी कमेंट केलं की या अकोर्डी गावठाणमधल्या जयश्री मिसळला एकदा तरी नक्की व्हिजिट कर. मग काय लगेच सर्च केलं आणि नेक्स्ट डेला आम्ही आलो इकडची मिसळ ट्राय करायला. इकडचा एम्बियन्स एकदम खूप असं ओल्ड वाईब देतो. एम्बियन्स इकडचं खूप स्वीट आणि सिंपल ठेवलं, जास्त झगामगा काही केलं नाही इथे. या मिसळमध्ये तुम्हाला बघायला भेटेल पोहे, फरसाण, मटकी आणि सॅम्पल. आम्ही पण इथे मग एक मिसळ घेतली. मिसळ एकदम मस्त भरलेली होती. त्याच्यासोबत तुम्हाला पाव, कांदा, लिंबू आणि सॅम्पल दिला जातो, जे की मोस्टली सगळीकडेच देतात. दिसायला तर मिसळ एकदम भारी दिसत होती. थोडंसं त्यामध्ये सॅम्पल टाकलं, त्याला कालवलं आणि मग टेस्ट घेतलं. फ्रँकली स्पीकिंग ही मिसळ मला एकदम ओके ओके वाटली. ह्याच्यापेक्षा पण छान छान मिसळ मी खाल्लेले आहेत. त्यासोबत इथे फेमस त्यांची बटाटा भाजी सुद्धा होती. मग आम्ही ती सुद्धा ऑर्डर केली. पण बटाटा भाजी टेस्टला एक नंबर होती. म्हणजे मला मिसळपेक्षा जास्त यांची ही बटाटा भाजी आवडली, जी की हे ग्रीन चटणी सोबत देतात ते. इथे फक्त बटाटा भाजीच नाही तर इथे गोल भाजी सुद्धा भेटते आणि वडापाव सुद्धा भेटतो आणि सगळ्याची टेस्ट एकदम भारी होती. जर तुम्ही हेल्थ कॉन्शियस असाल तर इथे तुम्हाला मटकी भेळ सुद्धा भेटते आणि मी बघितलं की इथे मटकी भेळ पण खूप जास्त प्रमाणाने ऑर्डर करत होते. एवढी हाईप मिसळसाठी केली, पण त्यापेक्षा बाकीचे आयटम्स खूप जास्त भारी होते ह्यांचे. तर काका ही तुमची मिसळ कधीपासून आहे? 1994 पासून आहे. अच्छा, आणि तुमच्या मेनू मध्ये काय काय मिळतं इथे? मग आहे मिसळ आहे, भेळ आहे, उडीवडा सांबर आहे, बटाटावडा सांबर आहे, इडली सांबर आहे, अजून? बटाटा भजी, गोल भजी, कांदा भजी, पोहे. अच्छा, आणि इथे टायमिंग कसं आहे तुमचं? आणि सकाळी 7, 7:30 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत. अच्छा, आणि इथे जर यायचं असेल तर ॲड्रेस काय? त्याची तर अकोर्डी विवेकनगर 5 अपोजिट पोस्ट अच्छा, ऑफिस.